बंडगर याच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी सागर चौगुले यांना पत्नी निकिता चौगुले हिच्यासह कवठे महांकाळ पोलीस ठाण्याबाहेर विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। या दोघांना देखील तातडीने मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही कळतंय। वेदांत बंडगरच्या खून प्रकरणामध्ये सागर चौगुले हा तिसरा संशयित आरोपी आहे। दरम्यान याच प्रकरणात सहभागी नसताना चौगुले यांचं नाव विनाकारण घेतलं जात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे। बंडगरच्या खून प्रकरणी माझ्या सागर चौगुले भावाला काही दोष नसताना काही राजकीय लोकांनी त्याचं नाव दबावाखाली टाकून विशाल चौगुले या दोघांचं नाव दबावाखाली टाकून त्यांच्यावर प्रेशर येत आहे। त्या अनुषंगाने घेऊन त्यानं सागर चौगुले आणि निकिता चौगुले यांनी विषप्राशन केले आहे। त्या पोलीस स्टेशनला कंटाळून त्यांनी कवठे महांकाळ पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी विषप्राशन केलेलं आहे। त्याला काय बरं वाईट झालं तर कवठे महांकाळ पोलीस स्टेशन त्याला जबाबदार राहील। सागर चौगुले मळ्यात काम करत होता। संध्याकाळी पोलीस आली आणि तो असं केलं तसं केलं, मग त्याला धरून नेलं, जबाब घेऊन त्याला मारहाण करून सोडून दिलं आणि सकाळपर्यंत त्याचं नाव घातले, ते फरार झाला। त्याच्या कटाळून ते औषध पेला, शनिवारी घर सोडून गेला तो आणि औषध पेला तो। जरा काय बरं वाईट झालं, आम्ही पण औषध पिऊन घरबार संपवणार आहे। पोलीस स्टेशनला जबाबदार राहील।